दारू पिणे हा एक आजार असतो. हा हा मनाचा आजार म्हणतो. मी दारू सोडू शकतो असं प्रत्येक पेशंटला वाटत असतं, पण ते सुटत नाही. हा मग कोणताही व्यसन हा मनाचा आजार असतो. याच्यामध्ये दोन प्रकारचे डिपेंडन्स म्हणतो आम्ही. एक असतो मनाचा आणि दुसरा असतो शरीराचा. म्हणजे फिजिकल डिपेंडन्स आणि मेंटल डिपेंडन्स दोन्हीचा याच्यामध्ये रोल असतो. म्हणजे शरीर म्हणतं दारू सोडूया, ओके. हा तर मन म्हणतं प्यायला काय हरकत आहे. जेव्हा मनाला ठरवलं सोडायचं तर शरीर संध्याकाळी दारू मागायला लागतं. मग काय होतं, दोन्हीचा समतोल आपल्याला करता येत नाही, त्यामुळे मग दारू सुटत नाही. मग मी सोडू शकतो, मी कंट्रोलमध्ये राहू शकतो, तुझी शपथ, आईची शपथ, देवाची शपथ, पंढरपूरची माळ घातली असं पेशंट म्हणतो, प्रॉमिस पण करतो, पण काय सुटत नाही. त्यामुळे काय होतं की सांगून काय फरक पडत नाही. त्यामुळे अशा लोकांमध्ये जर बघितलं तर ट्रीटमेंट हाच पर्याय असतो. आता ट्रीटमेंटमध्ये काय असतं तर दारू बंद झाल्यानंतर त्रास होऊ नये म्हणून औषधं द्यावी लागतात. 5 प्रकारची औषधं असतात. म्हणजे दारू बंद झाला तर त्रास होऊ नये म्हणून, दारू पिण्याची इच्छा जावी म्हणून, आणि दारू पिला तर त्या व्यक्तीला त्रास व्हायला पाहिजे, झाला पाहिजे. म्हणजे 3, दारू बंद झाला तर त्रास होऊ नये म्हणून, पिण्याची इच्छा जावी म्हणून आणि त्रास व्हावा म्हणून. चौथा जो ग्रुप असतो की काही पेशंटना मानसिक आजार असतो 50% लोकांना, की नक्की पिण्यामागे कोणतं तरी कारण असतं. म्हणजे उदास वाटणं, निराश असेल, डिप्रेशन म्हणतो आपण, किंवा मूड डिसऑर्डर किंवा स्किझोफ्रेनिया असे मनाचे आजार असतात 50% लोकांना, तर त्याची पण ट्रीटमेंट द्यावी लागते. आणि 5वा ग्रुप म्हणजे शारीरिक व्याधीचा, म्हणजे याला ब्लड प्रेशरचा त्रास आहे, शुगरचा त्रास आहे, कावीळ झालेला आहे, स्वादुपिंडाला सूज आहे, असं 5 प्रकारचे औषधं जे हॉस्पिटल, जे केंद्र देतं तिथं रिझल्ट हा चांगला मिळतो. मग आपण ही औषधं कशी देऊ शकतो, तर एक ओपीडी बेसिसवर देऊ शकतो. म्हणजे येऊन जाऊन औषध देऊ शकतो आपण. आणि दुसरी ट्रीटमेंट असते ते आपण ॲडमिट करून करू शकतो. आता जे पेशंट येतात त्यांना आपण येऊन जाऊन करू शकतो. जे पेशंट येत नाहीत त्यांना मात्र आपल्याला जबरदस्तीने ॲडमिटच करावं लागू शकतं. आम्ही नेहमी सांगतो, येत नसेल तर तुम्ही त्याला घेऊन या, कुणाच्या तरी मदतीने घेऊन या, नशेत असताना घेऊन या, किंवा मजेचा भाग म्हणजे पिला त्याला घेऊन या म्हणतो आम्ही. किंवा काही जण नातेवाईकमध्ये आम्ही दारू पाजूनच घेऊन येतो असं म्हणतात, ठीक आहे म्हणतो आम्ही. नंतर असतं की मग पोलिसांची मदत घ्या, नाहीतर मग आमच्या हॉस्पिटलची पण टीम येते, तिथं आम्ही जबरदस्तीने घेऊन येतो. असं ते प्रकार आहे. आता तुम्ही स्वतः ट्रीटमेंट घ्यायला तयार आहात तर आपण 5 प्रकारचे औषध देऊया. साधारणपणे फरक पडायला 8-10 दिवस लागतात, चांगला फरक पडला 20 दिवस लागतील. आणि जरी दारू सुटली तरी ट्रीटमेंटही आहे साधारणपणे 10 महिने ते वर्षभर घ्या, म्हणजे फरक पडेल. ठीक आहे. आता रिॲक्शन होणाऱ्या ज्या गोळ्या असतात, या गोळ्याने रिॲक्शन होत नाही, तर फक्त गोळ्या चालू असताना जर दारू पिलं तर रिॲक्शन होतं, असं असतं. त्यामुळे काय तसं घाबरायचं काही कारण नसतं. ठीक आहे. मग आता तुम्ही औषध घ्यायला तयार आहात ना? हा मग आता पहिल्यांदा काय करूया, मी मगाशी म्हटलं ना की आधी दारू बंद झालं ना की मूड स्विंगचा आपण अभ्यास करू शकतो. मूड स्विंग्स कोणत्या लेवलच्या आहेत, कोणत्या प्रकारात बघून आपण त्याला औषधांना ॲडजस्ट करू शकतो. समजा ओपीडीवर जर आपल्याला यश मिळालं तर चांगलेच आहे, पण नाही मिळालं काही कारणाला तर अशा आपल्याला ॲडमिट करावं लागू शकतं. आम्ही गमतीनं म्हणतो, नॉर्मल डिलिव्हरी नाही झाली ना तर सिझर करतात ना, असं. मग तसा विचार करावा की ओपीडीवर ट्रीटमेंट होत नाही तर ॲडमिट करू शकतो. ठीक आहे. अजून काही शंका तुम्हाला? म्हणजे आम्ही औषध लिहून देतो, मग आपण पुन्हा चर्चा करू शकतो. काय म्हणता सर? मोस्टली औषधाचे साईड इफेक्ट नसतात, पण औषधं चालू केल्यावर जर नशा केली, दारू पिला तर साईड इफेक्ट असू शकतात. काही वेळा काही औषधांना होऊ शकतं, झोप जास्त येणं, तोत्र बोलणं, जीभ जड होणं. त्याला तुम्हाला ज्या आवश्यकतेनुसार लागतील ती मेडिसिन आम्ही देऊच. आणि काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही आम्हाला भेटू शकता, सल्ला घेऊ शकता. आम्ही औषध ॲडजस्ट करून तुम्हाला ट्रीटमेंट देऊ शकतो. आता सुरुवातीला मी 15 दिवसाचं औषध देतो, फॉलोअप या, रेग्युलर आपण डिस्कस करू आणि भेटायला पण या एकदा. आणि काही ब्लड टेस्ट आणि सोनोग्राफी करायला सांगतो, तर करून घ्या. म्हणजे आपल्याला पुढे ट्रीटमेंटला काही औषधांचे ॲडजस्टमेंट लागेल ते लागू शकतो. हां चालेल. ठीक आहे. हां नमस्कार. हां.